आणि मला काही येत नाही, मला काही जमणार नाही, मी काय करू शकत नाही वगैरे सगळं बंद करायचं आणि आता डायरेक्ट स्वतःवरती फोकस. नमस्कार. माझ्या लास्ट व्हिडिओला एवढं सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिलेला, मला एवढं भारी वाटते काय सांगू तुम्हाला. म्हणजे शॉर्ट्स माझे भरपूर व्हायरल गेलेत, म्हणजे माझ्यापेक्षाच्या बाहेर असं 1Kच्या वरती वगैरे. पण लॉंग व्हिडिओ माझा स्वामींचा आहे एक, स्वामी आम्ही अक्कलकोटला गेलतो ना, तो वाला गेलेला आहे व्हायरल. आणि त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. आणि म्हणजे व्हायरल म्हणजे तुम्ही म्हणता 1Kच्या वरती म्हणजे काय व्हायरल वगैरे नाही, तर माझ्यासाठी आहे. कारण कधी 2च यायचे व्ह्यूज, कधी 3च यायचे व्ह्यूज, तर ते 1Kच्या वरती वगैरे गेले ना, तर मला असं भारी वाटते बरं का. म्हणजे नाही का, मला असं वाटायचं का आपलं फक्त रेसिपी गाणी वगैरे एवढंच आपलं यूट्यूबला. अजून असं नाही का की यूट्यूबकडून आपण यूट्यूबमध्ये काय काय मला काहीच माहिती नव्हतं, आयडिया पण नव्हती. आता हे लास्ट इयर जेव्हा मी चॅनल ओपन केलं आहे ना, तेव्हापासून जे म्हणजे मला जे थोडी अक्कल यायला लागली ना, ते तुम्हाला सांगणार आहे मी. आता एकाच व्हिडिओमध्ये कसं सांगू, थोडं असं टप्प्याटप्प्यात सांगेन सगळं तुम्हाला की मला काय काय कळलं आहे ते. आणि आहे ना, मेन म्हणजे म्हणजे रेसिपीज होते, सॉरी. आत्ता जे ह्या व्हिडिओवरती ना भरपूर म्हणजे ना कसे ताईंच्या वरती छान छान कमेंट्स आलेत ना की ताई छान माहिती दिली. तर मी माहिती द्यायच्या उद्देशाने नव्हता खरं तर तो व्हिडिओ बनवला. ते असं बोलता मग मला तेव्हा लक्षात आलं की खूप छोट्या गोष्टी ना ते आपल्या नवीन यूट्यूब चॅनल आहेत किंवा बराच वेळ झाला आहे, पण असं डिटेलमध्ये आपल्याला माहीतच नाही आहेत काही गोष्टी. तर कालपासून मला या टॉपिकवरती बोलायचं होतं. तर काल मी लवकर वरती आले होते टेरेसवरती, ते उन्हामुळे माझ्या डोळ्यांना त्रास होतो, तर मला व्हिडिओ क्रिएट नाही करता आली. तर आज मी थोडंसं ऊन कमी झालं आहे ना, तर वरती आली आहे. आणि मग म्हणजे क्रिएटर्स, कंटेंट क्रिएटर म्हणा किंवा यूट्यूबवरती काही म्हणजे जे आपल्याला येतं आहे, जे आपल्या लोकांशी शेअर करायचं ना, त्याबद्दल. तर म्हणजे आपल्याला पण छान वाटतं आणि त्याच्यातून पैसे पण मिळणार आहे, नंतर आपली पण ग्रोथ होणार आहे, तर ती कसली भारी गोष्ट आहे. आणि तुम्ही माझ्यासारखेच आहेत का? असणार आहे 100% भरपूर लोक माझ्यासारखे की अरे यार काय बनवायचं, काय बोलायचं, काय कंटेंट आहे, आपल्याला काय येते. माझ्याबद्दल सांगू तुम्हाला मी खरं, अशी प्रो बोलतो ना आपण कसं लय भारी बाबा, असं मला काहीच येत नाही. आणि तुम्ही म्हणसाल ना की हिला हे येत नाही, असं पण बऱ्यापैकी काहीच नाही आहे. मला सगळं येतं, म्हणजे असं नाही की माझं काम अडून राहीन असं काही नाही आहे, मी सगळं करू शकते. पण तुम्ही म्हणसाल ना की बाबा नाही हे एवढं भारी करते नेचर कोण नाही करत, तसलं मला काही येत नाही की असं नाही की खूपच भारी. तर मग सगळंच येतं आपल्याला, फक्त प्रयत्न केले पाहिजे. आणि ना खूप लोकांना असं वाटतं की यूट्यूब हे आपल्यासाठी नाही आहे, आपल्याला नाही जमणार. यूट्यूब म्हणा का इंस्टाग्राम म्हणा, XYZ, पण सोशल मीडिया हे आपल्यासाठी नाही आहे असं काहीच नाही आहे की आपण कंटेंट नाही बनवू शकत. आपण सगळं करू शकतो. आणि तुम्हाला पण जर वाटत असेल ना की आपण काहीच नाही करू शकत, माझ्यात काही टॅलेंटच नाही आहे, मला काय कंटेंट देता येणार आहे लोकांना, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मेन यूट्यूबबद्दल सगळ्यांचा गैरसमज आहे हा की यूट्यूब फक्त नाही का फेमस लोकांसाठी, सेलिब्रिटी वगैरे वगैरे, हे सगळं आपल्यातूनच बनलेले आहेत. ते पुढे जाऊन त्यांनी म्हणजे 8-9 वर्षाआधी स्टार्ट केलेलं आहे किंवा 4-5 वर्षाआधी, काही लोक तर 1 वर्षामध्येच फेमस झालेत. ते आपल्या मेहनतीवरती, लकवरती डिपेंड आहेत दोन्ही गोष्टी. पण असं काहीच नाही आहे की ते फेमस लोकांसाठी आहे ना आपण नाही करू शकत, आपण सगळं करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य कोण बघणार. जसं की मला आत्तापर्यंत वाटायचं की अरे यार, तर पहिला तुम्ही तो लास्टवाला व्हिडिओ माझा बघितला असेल ना, तर मला असं वाटायचं काय दाखवणार आहे आपण, काहीच नाही. पण मी सहज बोललेले, तुम्हाला सगळ्यांना एवढं आवडलं आहे ना, तर मला वाटतं की मी सहजच बोलावं, काही प्लॅनिंग वगैरे करून काहीच यूट्यूबबद्दल मला एक सध्या तरी जमणार नाही, जेव्हा जमेल तेव्हा जमेल. पण आत्ता तरी मला जे वाटतं मी तेच बोलणार आहे आणि तुम्ही तेच ऐकायचं. आता तुम्हाला वाटेल की यूट्यूबकडून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पैसा तर येणार, पैशाचा विषयच नाही. पण पैसा फक्त यूट्यूबमधून येणार आहे का? पैसा आपल्याकडे भरपूर ठिकाणाहून येतो. पण यूट्यूबकडून तुम्हाला खरं सांगू का, ओळख आपली म्हणजे आपली ओळख. आता जसं की माझं नाव आरती आहे. आता सानूची आई म्हणून तुम्ही मला ओळखताय, पण माझं नाव आरती आहे. आता की बाबा ही ह्याची बायको आहे, ही ह्याची मुलगी, ही ह्याची बहीण, ही ह्यांची सून, ही ओळख तर आपली ठरलेली आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण कोण आहे हे आपणच ठरवणार. आणि कंटेंट काय असतं, आपण जे जगतोय, आपण जे करतोय ना, आपण जे वागतोय, तोच कंटेंट हा आपल्याच डोक्यातून येणार आहे, आपल्याच वागण्यातून येणार आहे. त्याच्यामुळे असं काही वेगळं विशेष करायची गरज नाही. जसं आपण आहे ना, तरच तुम्ही शेवटपर्यंत यूट्यूब चालवू शकता. कुणाचं तरी बघून काहीतरी वेगळंच क्रिएट नाही करू शकत आपण जे आहोत, आणि तसंच लोकांना आवडतो. काही लोकांचं कंटेंट घर असतो,
की बाबा म्हणजे सजावट वगैरे, काहींचं त्यांची मुलं असतात, काहींचा स्वयंपाक असतं, काहींचा जॉब असतो, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय आवडते. आणि मुळात माझा विषय कसा आहे ना की मला कॉन्फिडन्सच नव्हता, खरंच नव्हता. आत्ता यूट्यूब चालू केल्यापासून मला कॅमेरा फेस करता येते. रील वगैरे मी पहिल्यापासून बनवते, आत्ता पण बनवते, पण ते नंतर. आत्ता ते कसं माझ्या ओळखीच्या माणसांपर्यंत सीमित, माझ्या रील्स वगैरे. पण हे मला आत्मविश्वास, यार तुम्हाला काय सांगू, तुम्ही चालू करसाल ना तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की मी काय बोलते आहे. आणि माझी खरंच इच्छा आहे, माझ्यासारखे जे आहेत ना की ज्यांना शून्य नॉलेज असतं आणि तरी पण सुरुवात करतात, हळूहळू शिकतात, तर करा यार चालू. आणि कंटेंट म्हणजे आता एक आपण आता समजा तुम्ही आता ऐकताय, तुम्हाला वाटतं असं कंटेंट मी आता मला नाचायला लागते की काय, मला काय ॲक्टिंग करावी लागते का काय, नाही. ते त्यांचं आवड असती, जे नाचतात तर त्यांचं आवड असती, ॲक्टिंग त्यांची आवड असती. आता माझा विषय सांगू, माझ्याबद्दल सांगू का मी स्पेशली तुम्हाला. माझं म्हणजे आता माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तो कसाही असो, चांगला असो वाईट असो, तुम्हाला आवडणार तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाबा आवडलं आहे बाबा आम्हाला. तसं तुम्ही ठरवणार तुमचा कंटेंट काय असणार आहे. आता मी काय बोलते ना, तर मला त्या दिवशी जेव्हा मी व्हिडिओ क्रिएट केला, तो व्हिडिओ बनवला मी, एडिट काहीच नाही तर केला, जोडले एकाला एक व्हिडिओ, डायरेक्ट डाउनलोड आणि डायरेक्ट अपलोड, तसं आहे. तर म्हणजे आता मी ते खूप म्हणजे ताई आहेत ना, त्यांनी माझ्याशी रिलेट केलं, मला रिप्लाय पण केला, कमेंट केलेत की हो ताई बरोबर बोलताय, हो ताई असंच. तेव्हा मला कळलं की अरे हो, आपण अनुभवच शेअर केला पाहिजे. आणि पैसा तर येणारच आहे, यूट्यूबमधून पैसा येणारच. पण तुम्ही म्हणसाल की बाबा आज मी चालू केला आणि उद्या पैसे आले, नाही. तेवढी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, तेवढे कष्ट करावे लागतात. आणि म्हणजे तुम्ही म्हणसाल की बाबा पैसा आत्ता तर मी चालू केलं आहे असं वगैरे वगैरे XYZ, खूप प्रश्न तर आपल्या डोक्यामध्ये त्यावेळीस. पण कसं असतं ना, तुमचा 50वा व्हिडिओ सक्सेस होऊ शकतो, 100वा होऊ शकतो. आता माझे 250 व्हिडिओज काढलेत मी, आणि त्याच्यानंतर आत्ता कुठं मला बरं वाटते. आणि ते पहिला व्हिडिओ कधीच तुमचा नाही होऊ शकत हां, की बाबा पहिला झाला आहे मग तुम्ही नाही. 50पर्यंत तरी थोडी कॅपॅसिटी ठेवा. मी तर बघा कशी धीट 250 व्हिडिओपर्यंत कॅपॅसिटी ठेवली मी. अजून तर मॉनिटायझेशन व्हायचं आहे, पण असलो भारी वाटते ना मला तर व्हिडिओचं एवढे व्ह्यूज आणि एवढे कमेंट बघून, तर तुम्हाला पण भारी वाटणार आहे. त्याच्यामुळे जरा मनावरती घ्या. आणि माझ्यासारखा टाईम वेस्ट तर अजिबातच करू नका. मी खूप टाईम वेस्ट केलेला आहे. विचार करा, 2 वर्षाआधी माझं ठरलं होतं आज उद्या करत मी एवढे दिवस घालवलेत. आणि आत्ता मी थोडं सिरियसली जास्त घेतलं आहे. तर तुम्ही जर थांबले ना, विचार करतच बसले ना, काय नाही होऊ शकत. त्याच्यामुळं ॲक्शन घ्या, चालू करा. आता काय ताईंना वाटेल बाबा मला काय येतं, मला काहीच येत नाही, मी काय कंटेंट दाखवणार आहे, मी काय करणार आहे. घर सांभाळताना, मुलं सांभाळताना कोण सांभाळतं? आपणच. मग हे पण आपणच करणार. आणि मुळात आपल्यालाच आपली किंमत माहीत असते, त्याचा परिणाम आहे हा. आपल्याला आपली किंमत माहिती पडायला यूट्यूब मदत करणार. तुम्ही सुरू तर करा, मला कमेंट करून सांगसाल की ताई बरोबर बोलत होती तू. आणि यूट्यूब म्हणजे फक्त काय असं व्हिडिओ बनवायचं वगैरे नाही, शिकतोय आपण त्याच्यातून. आणि आपण जे शिकतोय ते आपण लोकांना पण शिकवू शकतो. आणि भारी यार हे शिकणं, म्हणजे वयाला लिमिटच नाही आहे त्या शिकण्यासाठी. आणि आत्ता विचार करत बसाल ना तुम्ही, आता तर हा वर्ष संपणार, आज 31 आहे, हा वर्ष तर संपतोय, तुम्ही पुढच्या 31ला पण हाच विचार करायला पाहिजे होतं यार. आता मला जसं वाटतंय ना, 2 वर्ष आधी कंटेंट चालू करायला पाहिजे होता तेव्हापासून, तसं तुम्हाला वाटणार आहे. तर ती माझ्यासारखी ती चूक करू नका, आता सुरुवात करा. आणि तुम्हाला काही माहिती नसेल म्हणजे यूट्यूबबद्दल, कंटेंटबद्दल XYZ काहीही प्रश्न मला विचारू शकता कमेंटमध्ये. काहीही असू दे, तुम्हाला जे डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये विचारा, मी त्यांचं रिप्लाय नक्की करीन. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल, कारण का मी ठरवून नाही बोलू शकत, मी नाही काही करू शकत, मी असंच डायरेक्ट जे आहे ते आहे. त्याच्यामुळं तुम्ही मला कमेंट करा, मी रिप्लाय नक्की करील. आणि मला काही येत नाही, मला काही जमणार नाही, मी काय करू शकत नाही वगैरे सगळं बंद करायचं आणि आता डायरेक्ट स्वतःवरती फोकस करायचा. आजूबाजू सब जाने तो. आणि आपला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.